नमस्कार मैत्रिणो, कशा आहात? मजेत ना? मी पण मजेत. सध्या कामाचा खूप लोड वाढलेला आहे आणि तेवढ्यामधून वेळ काढून मी बोटनेक ब्लाउजची डिझाइन कशी शिवायची हे तुम्हाला शिकवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग सुरुवात करूयात. तर हा बोटनेक ब्लाउज आहे आणि याला आपल्याला बोटनेक ब्लाउजचीच मापं टाकायची आहेत. 36 साइजचा ब्लाउज आहे. आणि त्याचा पूर्ण शोल्डर आहे 15 इंच, तर त्याच्या निम्म आपल्याला घ्यायचा आहे. 7.5 इंच घेतलेला आहे आणि बॅक हुक आहे. त्यासाठी मी अर्धा इंच मार्जिन सोडली आहे. त्यानंतर आपल्याला टाकायची आहे गळ्याची रुंदी. रुंदी घेतली आहे 4.5 इंच आणि उंची घ्यायची आहे 3.5 इंच. मी खाली पण 4.5 इंचच घेतला आहे आणि असा आपल्याला चौकोनी बॉक्स आखून घ्यायचा आहे. आणि मी अर्धा इंच मार्जिन सोडून 4.5 इंच घेतलेला आहे. आणि असं या पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर पूर्ण गळ्याची उंची घेतलेली आहे 11 इंच. तर इथे घेतलेला आहे 3.5 इंच. तर इथे पाहू शकता असा चौकोन आखून घ्यायचा आहे. तर मी इथे आधीच आखून घेतलं होतं, कारण डायरेक्ट आखायचं म्हटलं तर वेळ जातो आणि तसा तुमचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मी आधीच आखून घेतलेला आहे आणि परत मी त्याच्यावर मार्किंग करून दाखवते. तर आपल्याला या पद्धतीने गळा आखून घ्यायचा आहे. अशी मापं टाकून झाल्याच्या नंतर बघा आपला गळा असा होणार आहे, म्हणजे डायमंड आकार आहे. तर जशी आपण खडूची मार्किंग केलेली आहे त्याच्यावरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची. तर इथे पाहू शकता मी जशी मार्किंग केलेली आहे त्याच्यावरनं शिलाई मारून घेत आहे. जर पहिली शिलाई मारत असताना आपली शिलाई थोडीफार चुकली असेल तर नंतर आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आणि ते आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे. तर मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता आपल्याला या पद्धतीने गळा कट करून घ्यायचा आहे. तर शिलाई कट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. थोडंसं अंतर सोडून मधला कपडा कट करून घ्यायचा आहे. तर मी इथे कॅनव्हास पेपर वापरलेला नाहीये, कारण आपल्याला काट लावायचे आहेत आणि आपल्याला असं कोपऱ्यामध्ये थोडंसं कात्रीने कट करून घ्यायचंय. तर इथे बघू शकता वरचा जो गळा आपण आखला होता त्याला शिलाई मारली होती, तर ती उसवून घ्यायची. तर का उसवायची हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर ते उसवून झाल्याच्या नंतर आपल्याला असं पलटवून घ्यायचंय. तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला अस्तर फोल्ड करून पलटून घ्यायचंय आणि त्याच्यावरनं दाब शिलाई मारून घ्यायची. तर इथे कॉर्नरला व्यवस्थित शिलाई मारायची. तर इथे बघू शकता मी इथे पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता आपल्याला पूर्ण हे अस्तर जोडून घ्यायचंय. अस्तर जोडत असताना कपडा गोळा होऊन द्यायचा नाही. तर असं प्लेन आपल्याला हाताने करून घ्यायचं आहे, नंतर शिलाई मारायची. तर मी इथे पूर्ण अस्तर जोडून घेतलेलं आहे. तर बघू शकता उरलेला जो जास्तीचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे बघा असं खडूनी मार्किंग करून घ्यायची आणि दुसऱ्याही बाजूला आपल्याला मार्किंग करण्यासाठी असं एकावर एक ठेवायचं आहे आणि हाताने थोडंसं असं प्रेस करायचं, म्हणजे दुसऱ्याही बाजूला खडूचं जे आहे ते छापलं जातं. आणि आता आपल्याला हे काट लावून घ्यायचे. तर बघू शकता आपल्याला असं फोल्ड करून आधी शिलाई मारून घ्यायची. दोन्ही बाजूला याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आहे. याच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची. तर बघू शकता मी इथे या पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता मध्यभागी आपल्याला असं मॅचिंगची लेस लावून घ्यायची. तर मी इथे अशी लेस लावून घेतलेली आहे. लेस लावून झाल्याच्या नंतर हा जो आपण काठ तयार करून घेतलेला आहे तर त्याचे 2 भाग करायचे. तर बघा या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचंय आणि आपल्याला असं मागच्या बाजूला थोडंसं असं बोट लावून घ्यायचंय, म्हणजे ते शिलाई जी आहे ती अशी जवळ-जवळ येते आणि तो कपडा जरा जुळवून येतो.
आणि असे आपल्याला काठ वळवायला सोपं जातं. तर बघा या पद्धतीने काठ ठेवून आपल्याला असे वळवून घ्यायचे आणि त्याच्यावरनं शिलाई मारायची. तर बघा असं बोट ठेवून शिलाई मारल्यामुळे इथे असे आपले काठ बरोबर असे वळले जातात. तर बघा मी कुठेही फोल्ड वगैरे केलेलं नाहीये, डायरेक्ट असे काठ वळवून घेतलेत. दुसऱ्याही बाजूला याच पद्धतीने आपल्याला काठ लावून घ्यायचे. तर परत एकदा मी तुम्हाला दाखवते की कशी शिलाई मारायची ते. तर आपल्याला दुसऱ्याही बाजूला याच पद्धतीने काठ लावायचे. अगदी आपले काठ फिनिशिंग सहित आलेले आहेत. आणि आता वरच्या बाजूला मी का उसवून घेतलं होतं तर ते मी तुम्हाला सांगते. तर आपण हे जे वरनं काठ लावलेले आहेत तर ते आतमध्ये असे फिनिशिंग सहित फोल्ड होत नाहीत, त्याच्यामुळं मी आधी ते उसवून घेतलं. आणि आता बघा आपले काठ या पद्धतीने लावून झालेले आहेत. आणि आता आपल्याला अस्तरची पट्टी काढून वरचा जो काठ आहे त्याला फिनिशिंग देऊन घ्यायची. तर मी सिंगल असं जसं आपण पायपिंगला कपडा काढतो ना त्याच पद्धतीने पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्याचं आपल्याला असं या पद्धतीने ठेवून गळ्याला फिनिशिंग देऊन घ्यायची. तर इथे बघू शकता आपल्या गळ्याची फिनिशिंग कशी आली आहे. तर अगदी आपला गळा परफेक्ट झालेला आहे आणि खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि याला बॅक हुक आहे त्याच्यामुळे मी मधनं कट करून हुकाचं जे आहे हुक लूक ते मी इथे तयार करून घेतलेलं आहे. जसं आपण फ्रंट बाजूला करतो त्याच पद्धतीने बॅकलाही करायचेत आणि बॅकला नंतर टक्स देऊन कमरेची पट्टी नेहमीप्रमाणे जोडून घ्यायची. तर इथे आपली बॅकच्या गळ्याची डिझाईन तयार झालेली आहे. तर खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की शिवून बघा. आणि हे अशी जी काठ लावतात ना ती सध्या खूप फॅशन चाललेली आहे. तर आपल्या गळ्याचा फायनल लुक बघू शकता आणि वरच्या बाजूला आपल्याला बटन लावायचं आहे आणि त्याच्याखाली एक हुक लावून घ्यायचंय. तर बघा खूप सुंदर असा गळा झालेला आहे. तर कशी वाटली बॅकची डिझाईन नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन डिझाईन शिकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.